मित्रांनो, आपल्यासमोर आहे टाटा नेक्सॉनचं स्मार्ट प्लस डिझेल व्हेरियंट. तर या गाडीला घेऊन साधारणपणे 3-3.5 महिने होऊन गेलेले आहेत. या गाडीमध्ये आपल्याला पॉझिटिव्ह पॉईंट्स बरेच बघायला भेटतील, पण एक सगळ्यात मोठा निगेटिव्ह पॉईंट्स आहे याच्या फिट अँड फिनिशचा. तुम्ही आता जवळपास 3.5 महिने होऊन गेले मी गाडी वापरतो, तर तुम्ही इथे बघू शकता की हा खूप मोठा एक पॅनल गॅप इथे आला आहे. बाकीच्या गाड्यांमध्ये जर बघायला गेलं तर असे पॅनल गॅप्स आपल्याला दिसत नाहीत. बोनटच्या ठीक लेफ्ट साईडला एक पॅनल गॅप दिसतो, तर आपण राईट साईडला बघितलं तर इथे पॅनल गॅप नाही आहे, पण लेफ्ट साईडला जर बघायला गेलं तर आपल्याला इथे पॅनल गॅप दिसून येतो. यासोबत असे पॅनल गॅप्स बऱ्याच ठिकाणी आपल्याला बघायला भेटतील. बोनटचाच लेफ्ट साईड आणि राईट साईड या दोन्हीमध्ये हा जो पॅनल गॅप आहे हा भरपूर प्रमाणात आपल्याला दुरून गाडीमध्ये दिसतो. जर बाकीच्या कंपन्यांच्या गाड्यांमध्ये जर आपण बघितलं तर असे पॅनल गॅप्स आपल्याला दिसत नाहीत. तुम्हाला व्हिडिओमध्ये पण दिसत असेल, लेफ्ट आणि राईट साईडचं दोन्ही पण मी तुम्हाला दाखवले. हे असले पॅनल गॅप्स आपल्याला भरपूर दिसतात. यानी गाडीच्या सेफ्टीमध्ये तर काही कॉम्प्रोमाइज होत नाही, पण थोडासा लुक्समध्ये आणि जे प्रीमियम लुक, जिथे आपण प्रीमियम लुकची अपेक्षा करतो तिथे आपल्याला थोडंसं कॉम्प्रोमाइज करावं लागतं. तर इथे बघू शकता आपण डोअरचा खालच्या साईडला थोडासा पॅनल गॅप कमी आहे, पण वरच्या साईडला थोडासा पॅनल गॅप वाढलेला आहे. इथे पण हा एक इश्यू आहे पॅनल गॅपचा. त्याच्यानंतर आपण जेव्हा डोअर क्लोज करतो, इथे दोन्ही डोअरच्या मधला जो गॅप आहे इथे थोडासा पॅनल गॅप वाढलेला दिसतो आपल्याला. ॲज कम्पेअर टू वरच्या साईडला आपण खाली जर ही लाईन बघितली तर इथे पॅनल गॅप्स थोडासा वाढलेला दिसतो. तसंच सेम मागच्या साईडला आहे. जेव्हा टेल लॅम्प सुरू होतो, हे बॅकलाईट जे टेल लॅम्प जो आहे त्याच्यानंतर इथे या दोन्ही टेल लॅम्प्स, आता याचं वरचं व्हेरियंट जे असतो याच्यामध्ये जॉईंट टेल लॅम्प येतो, पण इथे पण पॅनल गॅप आहे. आणि या साईडला जर बघितलं तर इथे पण पॅनल गॅप्स आपल्याला दिसून येतो. तसंच अजून थोडंसं खाली आलं तर जेव्हा आपण टेलगेट ओपन करतो, आता तुम्हाला स्पष्ट दिसत असेल इथे पॅनल गॅप्स थोडासा जास्त वाटतो आहे ॲज कम्पेअर टू इथे. जेव्हा आपण टेलगेट ओपन करतो, जेव्हा क्लोज केल्यानंतर इथे तुम्हाला पॅनल गॅप थोडासा कमी दिसतो आहे. आणि इथे हे असे छोटे छोटे इशू फिट अँड फिनिशमध्ये थोडंसं कॉम्प्रोमाइज टाटाची गाडी घेतल्यानंतर करावं लागतं. तसंच आपल्याला राईट साईडमध्ये पण डोअर्समध्ये जे पॅनल गॅप्स आहेत थोडेसे वाढलेले दिसतात. कुठे कुठे हा इशू आहे. आता प्रत्येक मॉडेलमध्ये आहे की नाही हे मला माहिती नाही, पण माझ्या स्पेसिफिक मॉडेलमध्ये कुठे कुठे पॅनल गॅप्स आहेत. तसं आपण आता गाडीच्या आतमध्ये जाऊन बघूयात की इंटिरियरमध्ये कुठे कुठे पॅनल गॅप्स आहेत. जर तुम्ही डॅशबोर्ड बघितलं तर डॅशबोर्डची वरची जी पट्टी आहे याच्या वरच्या मॉडेलमध्ये याचा कलर थोडासा डिफरंट येतो, पण इथे पूर्ण ब्लॅक डॅशबोर्ड आहे, तर इथे थोडेसे पॅनल गॅप्स आपल्याला दिसून येतात. हे थोडंसं इम्प्रूव्ह करायला पाहिजे टाटाने, कारण की प्रीमियम लुकमध्ये थोडंसं कॉम्प्रोमाइज होतं. इथे जर लेफ्ट साईडचा जो डोअर आपण जेव्हा ओपन करतो, ते ओपन केल्यानंतर जेव्हा आपण डोअर क्लोज करतो इथे जो आहे तो पॅनल गॅप दिसून येतो इथल्यापेक्षा. आता हे जेव्हा राईट साईडचा डोअर आपण जेव्हा क्लोज करतो इथे तेवढा पॅनल गॅप नाही आहे, पण लेफ्ट साईडमध्ये पॅनल गॅप थोडासा दिसून येतो. तसंच जर आपण ग्लोब बॉक्स जर बघितलं, जेव्हा ग्लोब बॉक्स पूर्णपणे क्लोज होतो एक लायनिंग तिथे दिसते, ती पूर्णपणे क्लोज होत नाही, थोडंसं ओपन स्पेस इथे राहतो. हा पण एक निगेटिव्ह पॉईंट आहे. यामुळे ड्रायव्हिंगमध्ये किंवा तुमच्या ड्रायव्हिंग कम्फर्टमध्ये कुठलाही प्रॉब्लेम येत नाही, पण थोडंसं प्रीमियम लुक जे आपण म्हणतो, जिथे आपण अपेक्षा करतो की थोडंसं प्रीमियम लुक पाहिजे गाडीचं, तिथे आपल्याला थोडंसं कॉम्प्रोमाइज करावं लागतं. नो डाऊट टाटा खूप डेव्हलप झाला आहे आधीपाशी. रिफाईनमेंट, गाडीची बिल्ड क्वालिटी वगैरे सगळ्या गोष्टी, गाडीचं केबिन नॉईज वगैरे सगळ्यामध्ये इम्प्रूव्ह झालेलं आहे, पण थोडंसं फिट अँड फिनिशकडे इश्यू अजून आहे. थोडंसं टाटानी त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आणि ह्या सुधार होणाऱ्या गोष्टी आहेत. थोडेसे पॅनल गॅप्स जर कमी झाले तर गाडीच्या लुकमध्ये अजून इन्हॅन्स होईल लुक, थोडंसं अजून चांगला वाटेल लुक, तर थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे. आता हे माझ्यासोबतच प्रॉब्लेम आहे का आपल्याही नेक्सॉनमध्ये सेम पॅनल गॅप्स आहेत? थोडंसं बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा.